श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर मंडळी नमस्कार. आम्ही पोहोचलोय आता 6 वाजता उज्जैनला. टाइम वेस्ट न करता आम्ही थेट निघालोय महाकालेश्वरच्या शयन आरतीसाठी. शयन आरती ही रोज रात्री साधारण 10 वाजता होते. त्याआधी मंदिरात विविध पूजा होते. आरतीला सुरुवात झाली. घंटा, शंख आणि डमरूच्या आवाजात महाकालची मूर्ती जणू चैतन्य झाली होती. जय महाकाल. हर हर महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे आणि एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. आजचा दिवस खरंच खास होता, कारण आम्ही सकाळी महाकालेश्वरचं डबल दर्शन घ्यायला चाललोय. आम्ही महाकाल मंदिराच्या विशेष प्रोटोकॉल मार्गाने प्रवेश करणार आहे. तर मित्रांनो, सीएम प्रोटोकॉल पास आम्हाला मिळालेला आहे. आता आम्ही चाललोय दर्शनाला. महादेवाचं दर्शन एकदाच पुरेसे वाटत नाही. जेव्हा दुसऱ्यांदा दर्शन मिळालं तेव्हा जाणवतं की हे केवळ योग नाही, हे खुद महाकालचं बोलवणं आहे. उज्जैन कॉरिडोर की शुरुआत अपने गणपति बप्पा से हुई है. गणपति बप्पा मोरया. उज्जैन कॉरिडोर मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महाकाल लोक हे पवित्र स्थान भक्तांसाठी अधिक सुलभ, सुंदर आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध करण्यासाठी उभारले गेले आहे. या कॉरिडोरमध्ये सुमारे 200 पेक्षा जास्त शंकराचे विविध रूपातील शिल्प बघायला मिळतात. नंदी, त्रिशूल, डमरू आणि पुराण कथावर आधारित अनेक सुंदर दृश्य इथे साकारले आहेत. महाकाल कॉरिडोर इथे प्रवेश मोफत आहे. हे सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजल्यापर्यंत उघडे असतं. आता आपण उज्जैन फिरण्यासाठी यांची गाडी केलेली आहे. हे आपल्याला उज्जैन मधील 5 मंदिरं फिरून दाखवणार आहेत. आता आपण चाललोय कालभैरवाचं दर्शन करण्यासाठी. कालभैरव मंदिर हे महाकाल मंदिरापासून सुमारे 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. शिप्रा नदीच्या किनारे बसलेले हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात आहे. कालभैरव हे भगवान शिवचे रुद्र रूप आहे. त्यांना काळाचा राजाही मानलं जातं. ते काळावर नियंत्रण ठेवतात, त्यामुळे त्यांना कालभैरव असे म्हणतात. मित्रांनो, कालभैरव देवाला दारूचा नैवेद्य दिला जातो का? तर ही ह्या मंदिराची सर्वात खास गोष्ट आहे. कालभैरवाला नैवेद्य म्हणून दारू अर्पण केली जाते. आता आपण आलो आहोत उज्जैनच्या अतिशय प्रसिद्ध मंगलनाथ मंदिरात. मंगलनाथ मंदिर उज्जैनच्या उत्तरेला शिप्रा नदीच्या काठावर बसलेलं आहे. पुराणानुसार इथे भगवान शिवने राक्षस अदगचा वध केला. शिव मंदिरामध्ये अनेकदा प्रभू शिवची सवारी नंदी मूर्ती असते, मात्र मंगलनाथ मंदिरामध्ये मंगल ग्रहाची सवारी म्हणून मेंढी मानली जाते. गाभाऱ्यातील भगवान शिवची मूर्ती अत्यंत भव्य आणि तेजस्वी दिसत होती. हिंदू शास्त्रानुसार पृथ्वी देवी म्हणजेच पृथ्वी, आणि पुराणामध्ये सांगितले आहे की मंगल ग्रह खुद पृथ्वीपासून उत्पन्न झाला आहे. मित्रांनो, आज आपण आलोय उज्जैनच्या एका पवित्र आणि ऐतिहासिक स्थळी. कुठे? संदीपनी आश्रमात. इथे महर्षी संदीपनी यांचे गुरुकुल होते.
हिंदू पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भाऊ बलराम हे दोघे इथे शिक्षण घेण्यासाठी आले होते. इथे त्यांना शास्त्र, वेद, युद्धकला, धनुर्विद्या, शिस्त, संस्कार आणि धर्म यांचं शिक्षण मिळालं. ये भाऊ गढ़कालिका माता मंदिर आहे. ये गढ़कालिका माता मंदिर शक्तिपीठ है. यहाँ पे माता रानी के होठ गिरे थे. यहाँ पर कभी कालिदास जी का नाम सुना होगा आपने. हाँ कभी कालिदास जी को माता रानी ने यही दीक्षा दी, यही पढ़ाई करवाई थी जब जाके विद्वान हुए थे. कभी कालिदास. आइए हम लोग दर्शन करेंगे. उज्जैनच्या नगरीतल्या पवित्र मंदिरापैकी एक म्हणजे तीर्थमान गणेश मंदिर. महाकालच्या नगरीत फिरताना आम्ही आलो होतो या अद्भुत मंदिरात. इथल्या वातावरणात एक वेगळी शांती आणि भक्तिभाव होता. इसका नाम है स्थिरमन गणेश. स्थिरमन गणेश मतलब भगवान श्री राम जी द्वारा स्थापित किया मंदिर है. तो गणपति जी की मूर्ति बनी हुई है. भगवान राम जी ने अपने हाथों से बनाई थी मूर्ति. बोल गजानन गणपती महाराज की.